आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी, लढलो अन जितलो बी काटच्या वाटवरी, दुश्मन भी आजमला। धडाडीचे युवा नेतृत्व माजी नगरसेवक माननीय श्री पृथ्वीराज बाबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अभिषेक साखरे, अजित मेत्रे, प्रमोद यादव, सिद्धार्थ कारळकर व समस्त मित्र परिवार। तुम्ही चुकीचा निर्णय घेताय, गरीबावर अन्याय, 100% अन्याय। तुम्हाला पण मुलं बाळ आहेत, आम्ही जसं पोट भरून खातोय तुम्हाला मुलं बाळ आहेत साहेब, जरा आम्ही जर वाटून राहतो तुम्ही सुखी राहणार नाही। साहेब अन्याय करू नका, खानापुरातील नागरिकांची मागणी। खानापूर नगरपंचायतीने केले अतिक्रमणांवर कारवाई। खानापूर शहरातील अमन किराणा स्टोअर या किराणा माल दुकान अतिक्रमणात असल्याचे सांगून खानापूर नगरपंचायतीने त्यावर हातोडा चालवला व हे अतिक्रमण काढले। यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी अनेकांनी एकतर्फी कारवाई केली जात असल्याचा आरोप करून साहेब अन्याय करू नका अशी विनंती केली, तरीही अतिक्रमण काढण्यात आले। पहा या ठिकाणी गोरगरिबांची दुकानं तोडायची काम नगरपंचायत चालू आहे। आपण बघत आहात की एकही दुकान या ठिकाणी अवनात या ठिकाणी नुकसान करण्यात येत आहे। बघू शकता की या ठिकाणी संपूर्ण दुकाने अशी विल्हेवाट लावली जात आहे। या प्रकारे JCB लावून या प्रकारे अशी दुकानाची पूर्णपणे निस्तुनाबूत दुकान केलं जात आहे। त्यांना अल्टिमेटने चालू करेल त्यांना अल्टिमेट न देता त्याची दुकाने उद्ध्वस्त केली जात आहे। तर या घटमाथ्यावर या परिस्थितीमुळे पूर्णपणे अशी बिकट वातावरण निर्माण झालेलं आहे। तर आतापर्यंत आम्ही साहेब समजून सांगितलं तुम्हाला मागाशी बाबा साहेब आम्हाला सहकार्य करा, तुम्ही तुम्हाला कारवाई करण्याबद्दल काय नाही पण सरसकट करा, तुम्हाला ही पण मागाशी बोललो एका प्रकारे कारवाई करून साहेब असं कसं आहे बघा माझ्याकडे कारवाई झाली मी साहेब तिथं आत्मदहन करणार बघा, मी सगळं तयारी करून आलोय, मी असं मोकळा आलो नाही, मी तिथं आत्मदहन करणार, मी सगळं डिझेल रॉकेल सगळं घेऊन आलोय, मी करा अटक, मला काय तर अडचण नाही, मला करा अटक। प्रश्न उत्तर देत नाही, तुम्ही उत्तर देत आमच्या कुठले पैसे तुम्ही काढताय, तुम्हाला कोणी दिला अधिकार काढायचा, तुमच्याकडे वर्ग केलंय का? आम्ही रॉंग काय बोलणार, आम्ही जी कायद्याच्या त्याने तुमच्याकडे वर्ग केलंय का बरोबर दाखवा ना, कुठल्या पैसून तुम्ही काढायला आलाय? बरं तुम्ही गाडी चेपवली, ती कुठल्या पैसून गाडी चेपवली? सगळी गाड्या उचलायचे चेपवायची नाहीत, नुकसान तुम्ही आता ते केलं तुम्ही आमच्याकडेच घेणार आहे, तुम्ही हे घेऊन जाणार का नाही? तुम्ही जमा करा नगरपंचायतमध्ये, तुम्ही नुकसान भरपाईचा उल्लेख केला आहे तुमच्या ह्या लेटरमध्ये, मग तुम्ही इथंच लागलाय तुझं बंगार करायला। पण साहेब आम्हाला सांगा हे जे वाहन आणले ते डॉक्युमेंट आहेत का, तुम्ही कसं काय कारवाई करायला लागलाय बिन डॉक्युमेंटची या वाहनाने? तुम्ही बघा ना चौकशी कागद बघा घ्या त्यांच्याकडं मागून। विषय काय कुणी काढायचं लायसन आहे का बघा, कुणामार्फत काढायला हे कळायला पाहिजे, कुठल्या संबंधित खात्याने तुम्हाला काढायला ऑर्डर दिली आहे? आज तुम्ही या ठिकाणी जावा, JCB न्या, 2 JCB न्या, ट्रॅक्टर न्या, काढा, कुणाच्या अनुषंगाने आलाय ते सांगा आम्हाला। काय बोलायचं साहेब काय तरी उत्तर द्या की आम्हाला, जनता तुम्हाला प्रश्न विचारते त्याचं उत्तर तुम्ही द्या। काय जिल्ह्याचे स्वघोषित माजी जिल्हा स्वयंसेवक नेमका प्रकार हे इतर वेळा आंदोलने करून सन्यानी आणि बऱ्याचशा लोकांना अन्याय विरुद्ध न्याय मिळवून दिलेला आहे आणि आज ते आपल्या तहसील कार्यालयासमोर ठाम मांडून बसलेले आहेत। तर त्यांची काय मागणी आहे जाणून घेऊया आपण, चला तर मग। नमस्कार, हां काय मागणी आहे तुमचे? लेंगरे येथे लेंगरे खाली 17 गावं आहेत आजूबाजूची परिसरातली आणि पोलीस कर्मचारी 7 आहेत। तर लेंगरे येथे पोलीस दूरक्षेत्र होणे अत्यंत गरजेचं आहे। यासाठी आम्ही 2014 पासून वरिष्ठ पातळी पत्र व्यवहार केलेला आहे, शासनाच्या दारी आंदोलनं केले, परंतु आम्हाला अद्याप दखल मिळालेली नाही आणि लेंगरे येथे अनेक अवैध धंदे वगैरे चालू आहेत।
परंतु याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आणि कॅमेरे या आहेत, परंतु अशा अनेक टोळ्या निर्माण झालेत आणि मारामारी हे होतात, चोऱ्या दरोडे पडतात. तर याकडं प्रशासनाला लक्ष देण्यासाठी लेगरे येथे दूरक्षेत्र मंजुरी मिळावी आणि खानापूर येथे पोलीस ठाणे व्हावे आणि शेतकऱ्यांचे कॅन ॲग्रो कारखान्याचे 2017 पासूनची बिलं थकलेले आहेत ते तातडीने देण्यात यावे म्हणून आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहे.